बारामती शहर पोलिसांनी जळोची परिसरातून तब्बल 2,35,00,000 रुपयांचा गांजाचा मुद्देमाल हस्तगत केला होता। खरं तर या ऐतिहासिक कारवाईमुळे बारामती शहर पोलिसांचं एक विशेष कौतुक त्या ठिकाणी बारामती शहर परिसरातून झालं होतं। मात्र अद्याप या कारवाईला 10 ते 15 दिवस उलटून गेले। मात्र या प्रकरणाचा मास्टरमाइंड असेल किंवा या प्रकरणातील आरोपी असतील किंवा या गांजाचा मालक शोधण्यास खरं तर पोलीस प्रशासन अपयश ठरलेलं आहे। यामुळं या सगळ्या प्रकरणावरून पोलीस प्रशासनाचा अपयश याच्यावर आता बारामती शहरातील नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे। नेमकी ही घटना काय होती जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। गेल्या काही दिवसापूर्वी बारामती शहर परिसरातील जळोची या ठिकाणी एका शेतामध्ये 2 अज्ञात टाक्या त्या ठिकाणी मिळून आल्या होत्या। यानंतर एका शेतकऱ्यानं ही बाब पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली। या टाकीमध्ये वेगळं आहे की काय असा संशय या शेतकऱ्याला आला होता। मात्र पोलीस प्रशासनाला या संपर्क करून या टाक्यांबद्दल त्यांनी माहिती दिली। पोलीस प्रशासनाने तात्काळ जात या टाक्यांची पाहणी केली आणि या टाक्यांमध्ये तब्बल 2,35,00,000चा गांजा असल्याचं समोर आलं। खरं तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये बारामती शहर पोलिसांचं कौतुक शहरातील नागरिकांनी केलं। यामध्ये जवळपास ही कारवाई होऊन 10 ते 15 दिवस झाले। मग असं असताना पोलीस प्रशासनाला 470 किलो गांजा ज्या आरोपीचा आहे तो आरोपी सापडत नाही। खरं तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती आता प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाऊ लागलं आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी माध्यमांशी संवाद साधला होता। माध्यमांशी संवाद साधताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर कुणाला काही माहिती असेल तर आपल्याला या संबंधात माहिती कळवा, त्याची दखल घेऊ, त्याचं नाव गोपनीय ठेवू असे आवाहन त्यांनी जनतेला केलं होतं। मात्र या आवाहनानंतर जनतेने देखील त्या आवाहनाला तितकासा प्रतिसाद दिला नव्हता। कुठेतरी पोलीस प्रशासन या सगळ्या गांजा तस्करीचा जो कोण मास्टरमाइंड आहे या गांजा तस्करीचा किंवा या गांजाचा मालक कोण आहे हे पोलीस प्रशासन शोधून काढेल असं वाटत होतं। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनाला अपयश आलेलं आहे। बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये एखादा किरकोळ जरी गुन्हा घडला तरी या गुन्ह्याच्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासन मोठी कसरत करत असतं। मग जर जवळपास बारामती शहरामध्ये 2,35,00,000चा गांजा आढळून येतो, यानंतर या प्रकरणाचा मास्टरमाइंड नेमका कोण आहे, या प्रकरणाचा सूत्रधार कोण आहे, या गांजाचा नेमका मालक कोण आहे हे पोलिसांना सापडत नाही, हे खरं तर आश्चर्याचं मानलं जात आहे। छोट्या छोट्या कारवाईंमध्ये बारामती शहर पोलीस हे मशगूल होत असतात। छोट्या छोट्या कारवाईमध्ये लक्ष देऊन ती कारवाई खरं तर बारामती पोलीस करून घेत असतात। मग जर 2 कोटींचा मुद्देमाल एक ड्रग माफिया बारामती सारख्या शहरामध्ये जर पसरवत असेल आणि त्याचा आरोपी बारामती पोलिसांना मिळत नसेल तर हे बारामती पोलिसांचं दुर्दैव त्या ठिकाणी म्हणावं लागेल। एखाद्या शेतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गांजा साठवला जातो, पोलिसांना त्याचा पत्ताही लागत नाही, त्या परिसरातील शेतकरी पोलिसांना माहिती देतो आणि या प्रकरणाचा आरोपी देखील पोलिसांना मिळत नाही, हे पोलीस प्रशासनाचं अपयश म्हणावं लागेल का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। या सगळ्या गोष्टीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे। जळोची हा बारामती शहराच्या जवळचा भाग आहे। मग या परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा आला कुठून हा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। बारामती शहरामध्ये अनेक ठिकाणी गांजाची विक्री केली जाते। खरं तर ज्यावेळेस हा गांजा सापडला त्यावेळेस छोटे छोटे पॅकेट्स या गांजाचे त्या टाकीमध्ये मिळून आले। मग जर बारामती शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी होत आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा सर्क्युलेट होत आहे, मग पोलीस प्रशासनाला एवढ्या सगळ्यातूनही आरोपी का सापडत नाही हा एक महत्त्वाचा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। जळोची भागामध्ये एवढा मोठा गांजा कुठून आला यामागे देखील एक वेगळं संशोधन आता होऊ लागलं आहे। या गांजाच्या पाठीमागे कुठला राजकीय वरदहस्त आहे का, किंवा या सगळ्या गोष्टीची भणक या गांजावाल्याला होती म्हणून त्याने हा मुद्देमाल एका जागेवर ठेवून तेथून पळ काढला असल्याची माहिती त्या ठिकाणी स्थानिक लोकांकडून सूत्रांच्या माहितीनुसार त्या ठिकाणी मिळत आहे। तर बारामती शहरामध्ये काही दिवसापासून अंमली पदार्थांचं जाळं त्या ठिकाणी पसरल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गल्ली बोळामध्ये गुटखा असेल, अवैधरित्या जे पदार्थ विक्री केले जात आहेत ते सर्रास बारामती शहरामध्ये मिळत आहेत। गांजाची देखील तस्करी बारामती शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढल्याची चर्चा आता बारामती परिसरात रंगू लागली आहे। यामुळे जर मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं तरी मात्र या गांजाचा मालक नेमका कोण आहे, या गांजाचा सूत्रधार कोण आहे शोधण्यात पोलिसांना अपयश आलेलं आहे। एकीकडे बारामती शहर आणि परिसरातील तरुण पिढी ही व्यसनाधीनतेकडे झुकत आहे। मग असा असताना
एवढं मोठं गांजा तस्करीचं रॅकेट बारामती शहरामध्ये ऍक्टिव्ह होतं, एवढा मोठा गांजाचा मुद्देमाल बारामती पोलिसांना मिळतो, बारामती परिसरामध्ये एवढी मोठी तस्करी होते याची कानोकान खबर पोलिसांना लागत नाही आणि आरोपी हा मुद्देमाल सोडून त्या ठिकाणी गेल्याची माहिती पोलिसांकडून दिली जाते। मग हा आरोपी पोलिसांना नेमका का सापडत नाही असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। जर इतक्या मोठ्या प्रमाणात जर गांजा बारामती शहर परिसरात आढळत असेल तर ही बारामतीसाठी धोक्याची घंटा आहे। खरं तर बारामतीमध्ये अलीकडच्या काळामध्ये अनेक गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय। गुन्हेगारीची पार्श्वभूमी करताना अक्षरशः काही अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याची माहिती आता त्या ठिकाणी समोर येते। यामध्ये प्रामुख्यानं गांजा हा अंमली पदार्थ ज्यावेळेस गुन्हेगारी करतात त्यावेळेस या अंमली पदार्थाचं सेवन केलं जातं आणि यानंतर गुन्हेगार मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी करतो अशी माहिती आता आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे। जर पोलिसांना आरोपी सापडत नसेल, हे जे काही गुन्हेगार आहेत यांचं मनोबल एकंदरीत वाढल्याचं त्या ठिकाणी समोर येत आहे। यामुळे या प्रकरणातील या गुन्ह्यातील मास्टरमाइंड नेमका कोण आहे आणि या सगळ्या आरोपीचा शोध पोलीस घेणार का, फक्त छोट्याच गांजाची तस्करी करणाऱ्या लोकांवरती कारवाई केली जाणार का, अशा मोठ्या माशाला पोलीस प्रशासन नेमकं कधी अटक करणार हा सवाल आता बारामतीकर उपस्थित करू लागले आहेत। यामुळे येणाऱ्या काही कालावधीमध्ये काही सामाजिक संघटना या संदर्भात गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि बारामतीमध्ये जवळपास 2 कोटीचा गांजा सापडूनही या प्रकरणाचा मास्टरमाइंड, या प्रकरणाचा आरोपी सापडत नाही, हे बारामती पोलिसांचं अपयश म्हणावं लागेल। यामुळे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खातं आहे हे मुख्यमंत्री या संदर्भात प्रशासनाला नेमका काय निर्देश देत आहेत, ज्या सामाजिक संघटना मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत त्या नेमकी गृहमंत्र्यांकडे काय मागणी करतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये या गांजाचा नेमका खरा सूत्रधार कोण आहे हे पोलीस प्रशासन समोर आणणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास इथेच थांबू। धन्यवाद।